सुपरहिट हप्ता बंद मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। बघा, या कार्यक्रमात सहभागी होणारा प्रत्येक जण आपला हप्ता बंद करण्यासाठी इथे खेळ खेळत असतो, पण काही काही कर्ज अशी असतात जी कधी फेडताच येत नाहीत। म्हणजे बघा, तुम्हाला घरातून बाहेर पडताना पैशाची गरज असते आणि अचानक लक्षात येतं की आज बँक बंद आहे, त्यामुळे पैसे तर थोडेसेच पाहिजेत। काय करायचं अशा वेळेला? बरं, अशा ठिकाणी जायचंय जिथे क्रेडिट कार्डाचाही काही उपयोग नाहीये आणि अशा विवंचनेत असताना पटकन घरातून तुमची बायको तुम्हाला साथ घालते आणि पटकन त्या तांदळाच्या डब्यात तिने जमा केलेल्या त्या पैशातून काही पैसे तुमच्या हातावर ठेवते। तुमचा चेहरा काहीसा सुखावतो। तोच लहान मुलगा धावत येतो आणि म्हणतो, बाबा थांबा। तो आपली पिगी बँक उघडतो आणि त्यातून काही पैसे काढून तुमच्या हातावर देतो। बघा ना, हे कर्ज कधीच फिटत नाही आणि हे कर्ज कधी फेडायचंही नसतं। अगदी कायम हृदयाच्या पासबुकामध्ये त्याची एंट्री करून ठेवायची असते, कारण खरं तर हेच कर्ज तुमचं मोठं कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी शक्ती देत असते, बळ मिळवून देत असतं आणि याच बळावर तुम्ही तुमच्या आयुष्यातले मोठमोठे हप्ते बंद करू शकता। बघूया आजच्या या खेळामध्ये आपले हप्ते बंद करण्यासाठी कोण सहभागी होणार आहे। स्वागत करूया पहिल्या स्पर्धकाचं। नाव आहे अपर्णा सहस्त्रबुद्धे। स्वागत करूया विठ्ठल माधव यांचं। आणि आता स्वागत आहे राहुल जेस्ते यांचं। आपण कुठून आलाय? मी सोलापूरहून आले। बरं, काय करता आपण? मी एका हायस्कूलची मुख्याध्यापिका आहे। बाई, बर, कुठली शाळा ती? कैलासवासी विलासचंद्र मोतीचंद मेहता माध्यमिक शाळा, जुळे, सोलापुरात आहेत। बरं बरं, म्हणजे नेहमी तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता आणि आज तुम्ही उत्तर देणार आहात, म्हणजे सगळे विद्यार्थी अगदी सरसावून बसलेले आहेत अख्ख्या सोलापूर मधले। तुम्ही कशासाठी कर्ज घेतलं होतं? मी गाडी घेण्यासाठी कर्ज घेतलं होतं। माझी शाळा आणि घर खूप लांब आहे आणि मला खूप त्रास व्हायचा शाळेत जायला, तर तो त्रास बंद व्हावा म्हणून मी गाडी घेतली। वा, 2,45,936 रुपये इतकं कर्ज तुमचं शिल्लक आहे, त्याच्यासाठी तुम्ही आता खेळणार आहात। बरं, तुम्हाला घरी काय म्हणतात? मला अपर्णा म्हणतात। तुम्हाला भाऊ बहीण? मला भाऊ आहे धाकटा एक, तो ताई म्हणतो। तो ताई म्हणतो मला। ताई? मग चला, आम्ही आज अपर्णा ताई म्हणणार आहोत। हो, चालेल। चालेल ना? चालेल। काय गोड हसता हो तुम्ही। मुलांना कधी रागवायची वेळ आली तरी हसूनच रागवत असाल ना? नाही नाही, रागवायला लागतं ना। काय सांगता? हो, शाळेतल्या मुलांना रागवायला लागतं। मग तेव्हा तुम्ही असं हसत नाहीत का? नाही नाही। समजा मी आता विद्यार्थी आणि मी चिडलो तर माझ्यावर कसं रागवाल? म्हणजे समजा मी एखाद्या मुलाला मारलं वर्गात आणि त्या वर्ग शिक्षकाने मला तुमच्या समोर आणून उभं केलं तर काय कराल? इकडे ये आधी असं म्हणणार। का बरं मारलंस त्या मुलाला? मला त्याने ढकललं मला। पण आधी शिक्षकांना नाही का सांगायचं? असं मारायचं नाही परस्पर आपलं आपण। पण त्याने बाई मला मारलं, तुम्ही त्याला काहीच बोललेलं नाही। पण ते बाईनं सांगायचं म्हणजे बाई त्याला अशा रागवल्या असत्या, आपण नाही परस्पर असं मारायचं। सॉरी बाई, परत नाही असं होणार माझ्याच्या। बाई जाऊ? हो हो, जा। बाई एकदा हसा ना। खरंच, म्हणजे अशा गोड हसणाऱ्या बाई असतील तर मुद्दाम त्यांच्या केबिन मध्ये जायला मिळावं म्हणून मी खोड्या काढल्या। विठ्ठल माधव, नमस्कार। नमस्कार। आडनाव माधव का? हो। आपण कुठून आलाय? मी मुंबईतून गोरेगाववरून आलोय। बरं, आपण काय करता? मी बुद्धिबळ शिकवतो। वेगळाच व्यवसाय निवडलेला आहे? हो। मग तोच व्यवसाय आहे की त्या व्यतिरिक्त आणखी काही? नाही, तोच व्यवसाय आहे। तोच व्यवसाय आहे। मग किती विद्यार्थी आतापर्यंत तुमच्याकडे हा खेळ खेळण्यासाठी शिकण्यासाठी आलेले आहेत?
म्हणजे आतापर्यंत 100-150 विद्यार्थी वगैरे झाले असतील. ते फिक्स नसतात. काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी म्हणा दुसरीकडे जातात किंवा शिकून झालं की बंद करतात. मग तुम्ही कधी बुद्धिबळ अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहे? खेळलो नाहीये, हा. पण मी पंच आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा. बर. म्हणजे बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट्स होतात, ज्या स्पर्धा होतात, तिथे मी पंच म्हणून राहू शकतो. अरे वा, 8,86,785 इतकं कर्ज तुमचं शिल्लक आहे, त्याच्यासाठी तुम्ही आता खेळणार आहात. तुमच्या बरोबर कोण आले? माझी बायको आले. आज हे किती टक्के जिंकतील असं तुम्हाला वाटतंय? 100%. हे जिंकणार. हो. चला बाकीचे दोघे चला. तुम्हाला घरी काय म्हणतात? मी घरात मोठा असल्यामुळे दादा म्हणतात. पण विठ्ठल हे नाव छान. हो, तुम्ही विठ्ठल म्हटलं तर मला जास्त आवडेल. अरे वा, मला तर साक्षात पंढरपूरला गेल्यासारखं वाटतं. नाही नाही, मी तुम्हाला विठ्ठल दादा म्हणतो. विठ्ठल म्हटलं तर जास्त आवडेल मला. तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, तर दादा म्हणणं तर मला ऑकवर्ड वाटेल. मी मोठा आहे हो हो. हे कोणी सांगितलं? मी आत्ता 14 वर्ष पूर्ण झाली आणि 15व्या वर्षात पदार्पण केलं. नमस्कार राहुल. नमस्कार. आपण कुठून आलायत? मी वसईहून आलोय. पहिल्यापासून वसईमध्ये की नंतर नाही, नाही, आधी मी नालासोपारा राहायचो. म्हणजे एक स्टेशन अलीकडे आलं. हो, एक स्टेशन आली. असं टप्प्याटप्प्याने तुम्ही चर्चगेट पर्यंत जाणार आहात. हो, इच्छा तर आहे. इच्छा तर आहे. हो, नक्की. आपण काय करता? मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये लॅबोरेटरीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो. बर. 4,65,756 रुपये इतकं शिल्लक आहे. Yes. तुमच्या बरोबर कोण आले? माझ्यावर माझी मिसेस आली आणि माझा छोटा मुलगा आलाय. कुठे आहेत? ते इथे बसले. हो नमस्कार. अरे किती गोड असतोय तो. काय नाव काय त्याचं? दीप नाव आहे. दीप. हा. आणि तो तुमचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे तो त्याला जेव्हापासून टीव्ही हा समजायला लागलेला आहे तेव्हापासून तो तुमचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम बघतो. अरे वा. आणि त्याच्यानंतर एकापेक्षा एक. आणि आता हप्ता बंद म्हणजे तो स्वतःला आदेश बांधेकरच समजतो. आणि जसा तुमचा हा कार्यक्रम चालू होतो तर तो टीव्हीच्या समोर येतो आणि तुमच्यासारखे जसे प्रश्न विचारतात तसे तो सगळ्यांना प्रश्न विचारतो. आणि त्याचे 10च्या 10 प्रश्न हे नशिबाची कौल असतात. म्हणजे एवढं त्याला आवडतं की तो आम्हाला पण बघू नाही देत. तो टीव्ही समोर येऊन तुमच्यासारखी ऍक्टिंग करून तो म्हणतो मी प्रश्न विचारतो. हो, 10च्या 10 प्रश्न नशिबाचे कौल असणं स्वाभाविक आहे, कारण तुमच्यासाठी हा नशिबाचा कौल आहे. येस येस डेफिनेटली. काय रे, कसं आहे? खुश आहेस ना? आनंद वाटतोय तुला? कशाला सांगू हा. की माझी सई आली होती माझ्या घरी. हो, आली होती. हा मग तिला तू घरी ठेवून एकटाच इकडे निघालास म्हणून आनंदित आहेस? हा. अरे वा. म्हणजे कशाला माझे पप्पा आले पप्पा आले आणि मला त्यांना 10% जिंकायला पाहिजे. 10-20 10% जिंकायला पाहिजे. नाही नाही, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की प्रत्येक प्रश्नानंतर 10% जिंकला पाहिजे. ए मग मला खरं सांग, तुझ्यावरती बाबा रागवतात की आई रागवते? माझ्यावर आई लागवते. आणि बाबांवर? बाबांवर आई. तुझं नाव सांग मला संपूर्ण. दीप राहुल देष्टे. अरे वा दीप. मग आता तू सांग, तू कार्यक्रमात घरी कार्यक्रम हा करून दाखवतोस? हा कसा कसा? उभा राहा आणि करून दाखव. हा. कोणी किती 4 दगड लोटले होते? हा. पर्याय आहे 1 4 2 5 3 6 3 4 7. उत्तर आहे पर्याय नंबर 1 4. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. म्हणजे तो आहे लहान पण आडनावाप्रमाणे अगदी ज्येष्ठ असल्यासारखा बोलतोय तो. तुम्हाला सांगतो, या मुलाचं फ्युचर ब्राईट आहे. तुला मनापासून आमच्या सगळ्यांकडून भरपूर टाळ्या आणि भरपूर शुभेच्छा. चला, म्हणजे हप्ता बंदची जरी 25 पर्व झाली तरी काही घाबरण्याचं कारण नाही, कारण निवेदक तयार होतो आहे वसईमध्ये. तुम्हाला घरी काय म्हणतात? हो, मला घरी राहुलच म्हणतात. कुठलं कॉलेज? वर्तक कॉलेज. वसई वर्तक कॉलेज. वसई वर्तक कॉलेज. मग नाटकात वगैरे कधी काम केलं की नाही? नाटकात नाही, बाकी इतर म्हणजे डान्स वगैरे तसं केलं. वसई वर्तक कॉलेज म्हणजे कुबल सर हो, नाटकांचं कुबल सर. लोकसाहित्याचा गाढा अभ्यास केलेला आहे प्राध्यापक रमेश कुबल यांनी.
खूप त्यांची आठवण एवढ्यासाठीच झाली की आयुष्यातलं पहिलं रेडिओवरचं नाटक मी करू शकलो ते प्राध्यापक रमेश कुबल सरांमुळे. त्या सरांना नमस्कार सांगा वसई. ओके, नक्की नक्की नक्की. प्रत्येकाला प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आणि आपल्या खात्यामध्ये 10% जमा. सगळ्यात आधी ज्याच्या खात्यामध्ये 100% जमा तो या खेळाचा विजेता आणि त्याचं नाव या चेकवरती लिहिलं जाणार. 3, 5 आणि 7 हे 3 प्रश्न नशिबाचा कौल आजमावणार. या तिघांसाठी हा पहिला प्रश्न. आपल्या सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाभोवती सर्वात जास्त कडी आहेत? पर्याय आहेत 1 गुरु, 2 शनी, 3 बुध आणि 4 मंगळ. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. अपर्णाताईंचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2 शनी. विठ्ठल दादा म्हणतात पर्याय क्रमांक 2 शनी आणि राहुल यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3 बुध आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शनी. अभिनंदन दोघांना. पहिला प्रश्न, त्याचं योग्य उत्तर आणि या दोघांच्या खात्यामध्ये 10% डिपॉझिट झालेले आहेत. राहुलजी काही हरकत नाही, लगेचच दुसरा प्रश्न तुमच्या समोर येणार आहे. तेव्हा या तिघांसाठी हा आहे दुसरा प्रश्न. हिंदू पुराण कथांनुसार शनीचा पिता म्हणून कोणत्या देवाला ओळखलं जातं? पर्याय आहेत 1 वायू, 2 इंद्र, 3 सूर्य आणि 4 चंद्र. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. हिंदू पुराण कथांनुसार शनीचा पिता म्हणून कोणत्या देवाला ओळखलं जातं? पर्याय 1 वायू, 2 इंद्र, 3 सूर्य आणि 4 चंद्र. यापैकी अपर्णाताईने डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वायू. तर विठ्ठल दादा आणि राहुल यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3 सूर्य आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सूर्य. अभिनंदन दोघांना. सूर्य पुत्र शनिदेव. छाया ही सूर्याची पत्नी आणि शनीची माता. तेव्हा या प्रश्नानंतर जर आपण बघितलं तर अपर्णाताई आपल्या खात्यात 10% जमा झालेले आहेत. म्हणजे 24,594 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. विठ्ठल दादा आपल्या खात्यामध्ये 20% जमा झालेले आहेत. 20% म्हणजे जवळजवळ 1,77,357 रुपयाचा पल्ला आपण गाठलेला आहे. आणि राहुल आपण आता शुभारंभ केलेला आहे त्यामुळे आपल्या खात्यामध्ये 10% डिपॉझिट झालेले आहेत. 46,576 रुपयांचा पल्ला आपण गाठले. 2 प्रश्न झाले. आता नशिबाचा कौल. सगळ्यात आधी योग्य उत्तर डिपॉझिट करणार त्यालाच नशिबाचा कौल आजमावता येणार. 4 पानं, +10, -10, स्नॅच 10 आणि जोकर. +10 खात्यामध्ये 10% जमा, -10 10% वजा, स्नॅच 10 इतर 2 स्पर्धकांपैकी कुणा एका स्पर्धकाकडून 10% घ्यायचे आणि जोकर आला तर 3 पर्याय जे आहेत ते तुम्ही निवडू शकता. तेव्हा आता कोण वेगवान ठरणार ते आपण बघणार आहोत, कारण जो वेगवान तोच नशीबवान आणि त्याचबरोबर योग्य उत्तर महत्वाचं.